इथं उपस्थित असलेले सर्व सिनियर तरुण मित्र हो आणि ज्युनियर बांधवांनो, मी ही निवडणूक दुसऱ्यांदा लढवतो आहे। याच्यानंतर मात्र मी निवडणूक बार काउन्सिलची लढवणार नाही असा मी निर्धार केलेला आहे। लास्ट टर्म मागच्या 8 वर्षामध्ये मी नवीन होतो, मला तितकंसं त्या बार काउन्सिलमध्ये काय चालतंय, कोण चालवितंय, कशी चालते याचा प्रगल्भ असा अभ्यास नव्हता, म्हणून मी जास्त त्यात इंटरफेअर केलो नाही। मध्यंतरी अडीच 3 वर्ष कोविड आणि 2.5-3 वर्ष मला थोडं रिमोटाईट आर्थोडाईज झाल्यामुळे मला अंथरुणावर पडून राहावं लागलं। तरी पण मी जेवढं शक्य होईल तेवढं मुंबईच्या मीटिंग्स फंक्शन्स अटेंड करत राहिलो आणि मग 8 वर्षानंतर या बार काउन्सिलच्या इलेक्शन लागलेले आहेत। खरं म्हणजे 5 वर्षाची टर्म आहे, मग याला 8 वर्ष का लागले याचा दोष तुम्ही बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाला संपूर्णतः देता येणार नाही। मात्र सुप्रीम कोर्टाने बोगस वकिलाची संख्या कमी झाली पाहिजे म्हणून एक अध्यादेश काढला आणि व्हेरिफिकेशन करायचा निर्णय घेतला आणि सगळ्या बार काउन्सिल्सला त्यांनी आदेशित केलं की याचं व्हेरिफिकेशन करा आणि याच्यातले बोगस वकील कोण आहे त्यांना बाहेर काढा। मित्र, ही काम खरं म्हणजे आमचं नाही आहे किंवा बार काउन्सिलचंही नाही आहे। याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक कमिटी नेमायला पाहिजे होती आणि त्याच्या अंतर्गत इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे होतं, इन्क्वायरी करायला पाहिजे होती आणि त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे होती। पण त्यांनी सुप्रीम कोर्टाने सांगितलं ही जिम्मेदारी तुम्ही घ्या आणि हे सगळं करा। मला सांगा मित्र, ही काम किती जिकिरीचं आहे, हे काम करत असताना किती अडचणी आहेत। कदाचित याचा अंदाज सुप्रीम कोर्टाला नसावा। 60-60, 62-62, 70 वर्ष प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट्स आहेत, त्यांचं व्हेरिफिकेशन कसं करायचं? त्यांची 10वीची 12वीची आणि ग्रॅज्युएशनची सनद तपासायची म्हटलं तर ते युनिव्हर्सिटीला पाठवावं लागायचं। मला सांगा, 70 वर्ष जर झालेले असतील प्रॅक्टिसला आणि जर आपण इन्व्हेस्टिगेशनला जर कागद पाठवले तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये तरी कागद आहेत का, असा आमच्या पुढे प्रश्न उपस्थित। अनेक युनिव्हर्सिटीने लिहून दिलं की हे डॉक्युमेंट जीर्ण झालेले, ह्याच्यामध्ये आम्हाला वाचता येत नाही किंवा ओळखता येत नाही। अशा प्रकारची अडचण झाल्यामुळे आज तागायत व्हेरिफिकेशनचं काम संपलेलं नाही। त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मार्चच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला इलेक्शन घ्यावे लागतील। एकीकडे सांगते व्हेरिफिकेशन करा, एकीकडे सांगते इलेक्शन घ्या। व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय तुमची मतदार यादी तयार होणार नाही आणि मग इलेक्शन कसे घ्यायचे? त्यावेळेस आम्ही मधला मार्ग काढला, जेवढ्यांचं व्हेरिफिकेशन झालंय तेवढ्यांचीच यादी आम्हाला पुढे करावी लागली आणि त्याची यादी तयार केली। तब्बल 1,80,000 लोक व्हॅलिड वोटर्समध्ये आले, पण महाराष्ट्राच्या बार काउन्सिलचे सदस्य महाराष्ट्रातले 2,87,000 असा जवळपास आकडा आहे। एवढे लोक, यापैकी जवळपास 1,00,000 लोक आज मतदानापासून वंचित आहेत, ज्यांचं व्हेरिफिकेशन। याला कोण जिम्मेदार आहे? आम्ही एवढं सुद्धा म्हणलो की आता 8 वर्ष गेले तर आणखीन 2-4 महिने जाऊ द्या, पण हे सगळं व्हेरिफिकेशन करूया आणि त्याच्यानंतर आपण इलेक्शन घेऊया। पण सुप्रीम कोर्टाचा आदेश
की मार्च एंडिंगपर्यंत इलेक्शन झालं पाहिजे, कुणीतरी याचिका दाखल केली आणि त्याच्या याचिकेच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टानं आम्हाला आदेशित केलं. मित्र, ही सगळी कामं सुप्रीम कोर्ट सांगते ना आम्ही करतो. मला एक सांगा, काय संबंध आहे आमचा आणि सुप्रीम कोर्टाचा? काहीही संबंध नाही. तुम्हाला वाटेल की आपलं ते सुप्रीम कोर्ट आहे त्याला आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, निश्चितपणानं आदेश दिला तर रिस्पेक्ट करू. पण बार काउन्सिलच्या कामामध्ये वारंवार इंटरफेरन्स करणं किंवा वारंवार मध्ये दखल अंदाज करणं कितपत योग्य आहे? एवढंच नाही, ज्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाचा एवढा इंटरेस्ट आहे की कुठल्या बार काउन्सिलचा कोण अध्यक्ष झाला पाहिजे इतक्यापर्यंत त्यांचं लक्ष आहे. काय गरज आहे एवढी लक्ष ठेवायची? त्यांचं त्यांनी काम करावं ना. पण तसं नाही. सुप्रीम कोर्टाला वाटतंय की आमच्या विचाराचा, त्यांच्या विचाराचा माणूस जर बार काउन्सिलचा अध्यक्ष झाला तर त्यांच्या सोयीचं होईल. आणि त्यांना भीती वाटते की वकिलांना सोबत ठेवून कसं काम करता येईल. वकील जर विरोधात गेले तर काय करता येईल? त्यांना काहीही करता येणार नाही. काय केलं? कोल्हापूरच्या कोर्टाचं नवीन कोर्ट कोल्हापूरला झालं तेव्हा 350 लोकांना कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या नोटीस देण्यात आल्या. आणि कोल्हापूरला एवढ्या नोटिसा दिल्यानंतर सगळ्या वकिलांमध्ये थोडी घबराट निर्माण झाली. त्यांना वाटलं आपल्या डिग्र्या जात्यात, सनद जाती आपली. पण माझं सुप्रीम कोर्टात त्यावेळेस असं म्हणणं होतं की तुम्ही कुठल्या अधिकाराखाली वकिलांना नोटिसा दिला? काय तुम्हाला अधिकार आहे? तुम्हाला जरी एखाद्या वकिलाबद्दल संशय, काही काम, त्यांचे ऑब्जेक्शन त्याच्याबद्दल असेल तर तुम्हाला सुद्धा बार काउन्सिल ऑफ इंडियाला कळवावं लागते. तुम्हाला प्रत्यक्ष डायरेक्ट नोटिसा देण्याचा बिलकुल अधिकार नाही, कारण ही संस्था इंडिपेंडंट आहे. याचा कोणी मालक नाही आहे. सुप्रीम कोर्ट असेल की चीफ जस्टिस महाराष्ट्राचा असेल, ही स्वतंत्र बार काउन्सिल आहे. याला घटनात्मक प्रोव्हिजन आहे, याला घटनात्मक आधार आहे. आणि मग हे सगळं एवढे उठ्या ठेवून सुप्रीम कोर्ट करतं काय? तर माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाने कुठेतरी हा इंटरफेरन्स कमी केला पाहिजे. दुसरा विषय त्यांनी असा घेतला, ठीक आहे, आम्ही काही गोष्टी त्यांच्या योग्य असतील तर आम्ही ते सुद्धा स्वीकारू. महिलांच्या आरक्षणाबद्दल बोललं. सुप्रीम कोर्टाने सांगितले की यावेळेस बार काउन्सिलमध्ये महिलांना आरक्षण द्या. पण शब्दाची जुगलबंदी करते सुप्रीम कोर्ट. कधी कधी आरक्षण म्हणते, कधी कधी रिप्रेझेंटेशन म्हणते. मग रिप्रेझेंटेशन द्यायचे महिलांना तर त्याचे रूल्स रेग्युलेशन ठरवून सांगा ना कसे घ्यायच्या निवडणुका. या राज्यामध्ये महिलाला आरक्षण देण्याचं आलं की महिलांनी खूप असा अट्टास बांधला की आपल्याला निवडणूक लढवायची म्हणून, आणि निवडणुका लढवण्यासाठी महिला आल्या. मग महाराष्ट्र गोवा बारची आमची बैठक झाली, कशा पद्धतीनं महिलांना आरक्षण द्यायचं. मग त्या महिलेमध्ये ठरले की बस, मी सुद्धा त्या मिटिंगला होतो आणि त्या मिटिंगमध्ये असं सांगितलं की महिला संयुक्त जर महिलासाठी जर थांबणार असाल, महिला जर संयुक्त बॅलेट पेपर जर येत असतील तर महिला निवडून येणं शक्य नाही. आणि सुप्रीम कोर्टाला जो काही मानस आहे की महिलांना रिप्रेझेंटेशन करायचा, तो मानस त्यांचा पूर्ण होणार नाही. त्याच्यासाठी महिलांसाठी स्वतंत्र बॅलेट पेपर करा आणि त्यांचा स्वतंत्र उमेदवाराचा बॅलेट पेपर करून त्यांना तुम्ही प्राधान्यानं मत करून त्यांना निवडून आणा. मग तशा पद्धतीचं ठरलं, तसा आदेशही काढला. पण लगेच बार काउन्सिल ऑफ इंडियाने एक आदेश काढला. तो बार काउन्सिलचा अध्यक्ष असणारा मनन मिश्रा इतका उल्लू आहे, अरोगंड आहे, गुंड आहे, मोस्ट भ्रष्ट आहे, व्यभिचारी आहे, खोटारडा आहे आणि तो 13 वर्ष झाले त्या पदावर बसून आहे. आम्ही काय करतो? सगळ्या देशामध्ये महाराष्ट्रासारखा सेन्सिटिव्ह बार काउन्सिल कुठलाच नाहीये, तरी पण आम्ही काही करू शकलो नाही. आज 13 वर्षापासून तो बसून आहे. आणि आम्ही मात्र महाराष्ट्र बार काउन्सिलमध्ये 3-3 महिन्याला अध्यक्ष बदलतो. मागच्या 8 वर्षामध्ये 16 अध्यक्ष झाले. काय करू शकतो 3 मध्ये, 6 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये अध्यक्ष काय करू शकतो? आणि कशासाठी एवढा 8 तास 3-3 महिन्याला अध्यक्ष होण्याचा? फक्त भिताडावर नाव येण्यासाठी, बोर्डावर नाव येण्यासाठी, याच्यासाठी अध्यक्ष होतात. एखाद्या अध्यक्षाला तुम्ही विचारून पहा काय केलं मागच्या 8 वर्षात, काही सांगणार नाही. मग कुठलं तर सांगेल आम्ही तळोजाची जमीन घेतली, आम्ही त्या
कळव्याची जमीन घेतली. अरे हे तर तुमचं सिन्सिअरली काम तुमचं आहे. हे घेतलं दिलं सोडून द्या. जे चांगले केले त्याच्यासाठी माझं समर्थन आहे. पण जर आपल्याला लोकशाही मान्य असेल तर बहुमत आणि अल्पमत हे तुम्हाला मान्य असलं पाहिजे. आमच्यासारखे कार्यकर्ते थोडं कडक शब्दामध्ये बोलायला गेले की मग यांच्यापासून दूर कसं राहता येईल आणि मग 15 आणि 10ची आकडेवारी केली. 15 एका बाजूला झाले, मेजॉरिटीमध्ये काही 15 लोक आले आणि त्या 15 लोकांमधले फिरून फिरून 16 अध्यक्ष झाले आणि 20 उपाध्यक्ष झाले. म्हणजे हे त्यांनी आपसामध्ये वाटून घेण्याचं काम करण्याचं एकमेव काम केलं. आम्ही काय बोलायचं, विरोध करायचा, जे चांगलं असेल त्याचं समर्थन केलं. अकॅडमीचं समर्थन आम्ही निश्चितपणानं केलं. ब्लेपचं क्लेपचं आम्ही समर्थन केलं की जे विद्यार्थ्यांसाठी ब्लेप आणि क्लेपच्या मार्फत ज्युनियरला आपल्याला काही सांगता येते, ज्ञान देता येते, त्यांना तयार करता येते वकील म्हणून, ते करत असतील तर त्याच्यावर थोडे 4 पैसे जास्त खर्चायला हरकत नाही. पण ही योजना चांगली आहे ती राबवली पाहिजे, ते केलं आम्ही. पण हे मित्रहो एवढंच काम त्यांनी चांगलं केलं. बाकीच्या कामामध्ये तब्बल 8 वर्षामध्ये 1,400 सत्कार झालेत. मी थोडं गांभीर्यपूर्वक बोलतोय आणि पुराव्यानिशी बोलतोय. 1,400 सत्कार झाले. कुणाचे झाले सत्कार? चीफ जस्टिस झाला भारताचा, एक म्हणता 2 झाले, त्यांचे 2-4 सत्कार, जाताना एकदा सत्कार, उतरल्यावर एकदा सत्कार पदावून. हायकोर्टाचे चीफ जस्टिस बदलून येतात, बदलून जातात, त्यांचे सत्कार. कुणी प्रमोशन हायकोर्ट जज झाला त्याचा सत्कार, कुणी महाराष्ट्रातला चीफ जस्टिस म्हणून दुसऱ्या राज्यात गेला त्याचा सत्कार. अरे काय सत्कारासाठी आम्ही जन्मलो तर आम्हाला पाठवलं का तुम्ही? काय संबंध आहे आमचा सत्कार करण्याचा? सन्मान करून अशातला मी नाहीये, बिलकुल सन्मान केला पाहिजे त्यांचा. पण कमिटीने जायचं, एक बुके घ्यायचा, द्यायचा आणि सांगायचं संबंध महाराष्ट्रातल्या 2,80,000 वकिलाच्या आपल्याला शुभेच्छा आहेत. संपला सत्कार. का त्याला बोलावून घेऊन 25-25, 50-50 लाख रुपये त्याच्यावर खर्च करायचे? मित्र, हे पैसे येतात कुठून? आमचे लहान बंधू, शेतकऱ्याचा मुलगा असेल, कामगाराचा असेल, नोकरदाराचा मुलगा असेल, गरीबाचा असेल, हमाल मापाड्याचा मुलगा असेल, तो वकील झाला, त्याचा कुठंच दुसरीकडे नंबर नाही लागला, डॉक्टर इंजिनियर वकील नाही जाऊ, प्रोफेसर नाही होऊ शकला, त्यानं वकिलीचं क्षेत्र निवडलं. मग इकडं आल्यानंतर त्या तरुणाला आपण ज्या संधी सवलती द्यायला पाहिजेत ते देऊ शकतो का? हे जे येणारे 15,000 रुपये ज्युनियरच्या मार्फत, म्हणजे आमचे लहान बंधू पैसे भरतात, आम्ही त्याला सनद देतो, बाकी तर काही देऊ शकत नाही. मात्र त्यांचे असे पैसे, जमलेले पैसे आणि त्या पैशाची चंगळ आम्ही तिथं जर बसून करत असू तर अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो आहे, हा अण्णाराव पाटील अर्धा ग्लास पाणीसुद्धा बारचा आत्तापर्यंत पिला नाही आणि पित नाही. मी जेव्हा 5 वर्ष माझ्या बार असोसिएशनचा अध्यक्ष होतो तिथला सुद्धा 1 कप चहा पिला नाही. उलट मी पैसे घालून त्यांना सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड केले. खरं म्हणजे माझं काम नाही आहे. घटनेनं आम्हाला सांगितलं, डॉक्टर बाबासाहेबांनी त्याची तरतूद करून ठेवली घटनेमध्ये. आर्टिकल 21 आणि सिनॉप्सिस टी वाचा, त्याच्यामध्ये सांगेल ऑल असोसिएशनला, बार काउन्सिल असोसिएशन असतील, बार काउन्सिल असतील, ऑल फॅसिलिटी सिविक अँड अम्युनिटीज प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट. इट इज प्राईम ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट टू प्रोव्हाइड द ऑल फॅसिलिटीज. हे सगळं असताना सुद्धा देते का आम्हाला? का देत नाही सरकार? आम्ही इज्जत ठेवून घेतली नाही बार काउन्सिलच्या सदस्यांनी, चेअरमननी, उपाध्यक्षांनी. कारण 6-6 महिन्याला, 3-3 महिन्याला, काही तर अध्यक्ष 1-1 महिन्यासाठी निवडले. काय बंद एवढं करण्यावर? एक आमच्या सदस्यांनी म्हणले माझ्या मुलाचं लग्न आहे आणि मला 1 महिनाभर अध्यक्ष करा. खिरापत आहे? कारण माझं त्या पत्रिकेवर नाव आलं म्हणजे माझ्या संबंधी सगळे संबंधीला मला थोडं स्टेटस न करता येत. केला 1 महिन्यासाठी अध्यक्ष केला. एक मित्रानं सांगितला मला आमच्या गावचा चीफ जस्टिस झाला आहे आणि मला 2-3 महिन्यासाठी अध्यक्ष करा, मला त्यांचा सत्कार करायचा आहे. आता चीफ जस्टिसचा सत्कार करायचा आहे म्हणून त्याला 3 महिन्याचा अध्यक्ष केले. एक तर मित्र आमचा असा म्हणला की मी येणाऱ्या विधानसभेमध्ये मला उमेदवारी मागायच्या पक्षाकडे, मला थोडं स्टेटसनं उमेदवारी मागता यावी म्हणून मला 4 महिन्यासाठी अध्यक्ष करा. अरे काय लावलं हे?
अशा जर अध्यक्षाच्या निवडी होत असतील तर बांधवानो काय काम होणार आहे त्या बार काउन्सिल? हे बार काउन्सिल चालवतंय कोण? याचा चालता चालविता कोण आहे? करता करविता कोण आहे? हे कुणाच्या मार्गदर्शनाखाली बार काउन्सिल चालते? आणि तब्बल मागच्या 8 वर्षाच्या इतिहासामध्ये वकिलाच्या हिताचा संरक्षणाचा एकही विषय झाला नाही बांधवांनो. एक तर निर्णय सांगावा. तुम्हाला मला आठवत नाही, तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही सांगा की बार काउन्सिलने हे निर्णय घेतला त्यामुळे वकिलांचं संरक्षणाने फायदा झाला. संरक्षणाचा विषय आला, राहुरीला वकील दाम्पत्याचा खून करण्यात आला, सगळा वकील मंडळ महाराष्ट्रातला हळहळ केला. अशी जर परिस्थिती आपल्यावर येत असेल तर आपण पुढे करायचं काय? म्हणून आम्ही एक मीटिंग बोलावली. मीटिंगमध्ये बोलावल्यानंतर एक ठराव घेतला की आपल्याला प्रोटेक्शन ॲक्ट पाहिजे. आणि काही आमच्यातल्या तज्ज्ञ मंडळींनी बसून ड्राफ्ट आला. त्यामध्ये जायभाई साहेबांचे आणखीन त्याच्यातले त्यांचे जोडीदार 2-4 मित्र आम्ही सगळेजण मिळून एक ड्राफ्ट तयार केला. आणि तो ड्राफ्ट तयार करून ऑब्जेक्शन कॉल केली आणि केंद्राला पाठवला मंजुरीसाठी. कारण आपण ॲडव्होकेट ॲक्ट आपला केंद्रीय आहे, म्हणजे नॅशनल लेवलवर आपण कायदा करायला पाहिजे म्हणून तिकडे पाठवलं. आता पाठवत असताना कोणाच्या माध्यमातून पाठवायचं? BCIच्या माध्यमातून पाठवावं लागेल पार्लमेंटमध्ये मंजुरीसाठी. आम्ही BCIला पाठवलं, पण तो तिथं बसलेला हरामखोर 13 वर्ष झालं बसतोय तिथं. अजिबात कुणाचे कामं करत नाही. लाखो रुपयाचा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करतो. एवढं मोठं सोर्स ऑफ इन्कम बार काउन्सिल ऑफ इंडियाला आहे. हजारो कोटीचा टर्नओव्हर आहे तिथे. आणि त्याच्यातले 100 कोटी देऊन तो स्वतः राज्यसभेचा मेंबर झाला. बार काउन्सिलचे पैसे देऊन मेंबर झाला. पण लोकांना देण्याची अजिबात भावना नाही आणि हटत नाही. महाराष्ट्रातल्या एकदा सदस्याला गेल्यानंतर विचारले की आम्हाला अमुक अमुक अशा सवलती पाहिजे, तुम्ही द्यायला पाहिजेत. तो असा म्हणतो आमच्या अध्यक्षाला, मला सदस्यांनी सांगितलं, अण्णा एवढं गुंड आहे म्हणले तू सरळ म्हणला म्हणले आम्ही हे प्रश्न टाकला तर वापिस महाराष्ट्र में वापिस जाने का का नाही. म्हणजे एवढी दादागिरीची भाषा करतो. अरे असा कोण लागून गेला? तो 13 वर्ष खुर्चीवर बसतो. तो त्याला काहीतरी बदलण्यासाठी करा ना. मी त्यांना म्हणणार तुम्ही मला इथलं चेअरमन करा, नाही तर BCIचा मेंबर म्हणून पाठवा, त्याला बदलण्याचं काम अण्णाराव पाटील करेल. घालू द्या, गोळ्या घालायचे, गुंडगर्दी करायचे, करू द्या, मी ती सहन करेन. भ्यायचं काय कारण आहे? लोकशाहीमध्ये जर एखादा गुंड असा करत असेल तर तुम्ही जर भिऊ लागलो तर मग लोकशाही टिकेल का? हे सगळे काम करत असताना आमची सरकारमध्ये इज्जत नाही, आमची चीफ जस्टिसकडे इज्जत नाही, काही नाही. कारण लाचारीन पाया पडण्याचं सत्र. अलीकडे मी बघितलं अकॅडमीच्या उद्घाटनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले. मित्र, तुम्हाला लाजीरवाणेपणे सांगावं लागेल मला. त्या कार्यक्रम आम्ही जेव्हा लोकार्पण अकॅडमीचं करायचं होतं त्यावेळेस आम्ही गेलो कार्यक्रमाला. नटून थटून फॅट घालून गेलो. मग आम्हाला वाटलं का मेंबर आम्ही स्टेजवर बसायला मिळेल आम्हाला. तिकडून मुख्यमंत्र्याचा आदेश येतो की प्रोटोकॉलप्रमाणे 3च माणसाला वर बसता येते, बाकीच्याला बसता येत नाही. आम्ही म्हणलं का बसता येत नाही? आमचा कार्यक्रम आहे, लोकांनी आम्हाला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले, आम्हाला स्टेजवर बसायचं आहे. असं थोडं मी धिंगाणा केला की म्हणले अण्णाराव त्याने असं करू नका, तुम्ही काय करायचं ते करू द्या त्याला तिघंच बसू आपण. त्यांनी 10 कोटी देतो म्हणलं बार अकॅडमीला, तेवढे पैसे घेऊ मग आपण ठरवू. तो आला, मोठे मोठे हार घेतले. आम्ही तर बसलो नाही स्टेजवर. आम्हाला तर 22 खुर्च्या स्टेजच्या मागं 22 खुर्च्यावर आम्ही 22 लोक बसलो आणि 3च लोक वर बसले. इतकं शरम वाटली त्या दिवशी मला. कशाला लोकांनी निवडून दिला असेल मला? मी कशासाठी इथं आलो आहे? आणि माझी अशी जर बेइज्जतीन मान सन्मान माझा जात असेल तर करायचं काय ह्याला? असं मला त्या दिवशी. मी फार स्वाभिमानी माणूस आहे आणि मला माझ्या वडिलांनी स्वाभिमान सोडून काही मिळवायचं नाही असं सांगितलेलं आहे. माझे वडील नेहमी म्हणतात, मान सन्मान स्वाभिमान छोड़ के अगर कुछ मिलता है तो नर्क के समान आहे. आणि त्याला मी माझ्या वडिलाला अत्यंत नम्रपणे फॉलो करतो. मग मला एवढी लाज वाटली. मग मी म्हणलं भाषण केला, मोठं भाषण केलं, जेवण केलं आणि गेला. त्या जेवणाची थाळी 1500 रुपयाला. तुम्ही विचार करताय का नाही कधी? अरे जी घरी आहे ते खावा ना, तिथं साधं खावा, साध्या खोलीत राहा. 5 स्टार हॉटेल कशाला लागते तुम्हाला? बारचे पैसे म्हणून 5 स्टार हॉटेल, फॅसिलिटीज ते सगळं असलं पाहिजे. तिथं सगळ्या व्यवस्था असल्या पाहिजे, संध्याकाळच्या पिण्यापासून खाण्यापासून ते झोपण्यापर्यंतच्या. ही कशासाठी करताय तुम्ही?
हे कुणाच्या पैशावर करताय? हे माझे लहान लहान भाऊ पैसे भरतात आणि मोठ्या भावानं मजा मारायचे, हे मला काय सांगितलं? मी बरेच वेळ त्यांना म्हणलो, अनेक वेळेस असे तुम्ही मिनिट्स बघिततात माझे, तर प्रत्येक मिटिंगमध्ये माझा एक तरी विरोधाचा ठराव असतो तिथे. कारण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला मी सपोर्ट करतो, मी विरोध करत नाही. विरोधासाठी विरोध म्हणून अजिबात करत नाही मी. पण ज्या चांगल्या येतात त्या गोष्टीसाठी मी निश्चितपणानं समर्थन देत असतो. पण ज्या गोष्टी योग्य नाहीत, वकिलाच्या हिताच्या नाहीत, वकिलाच्या पैशाची जर भरमसाठ उधळण होत असेल तर त्याला मी अडवणार. आणि आता अडवलोय, पुढे सुद्धा अडवणार. मी भिणार नाहीये. पद प्रतिष्ठा पैसा याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. पण जे योग्य आहे ते झालं पाहिजे याच्यासाठी मी इमाने इतबर आहे त्या बार काउन्सिलमध्ये काम करतोय. ज्या अर्थी मी चहा पिला नाही, पाणी ग्लासभर पिलं नाही, मी गेल्या चपराशाला 500 रुपये काढून देतो, त्यांनी दिवसभराची व्यवस्था माझी करतो. मला सवय आहे. मग हे सगळं करत असताना मी कुणाला भिण्याचं काही कारण नाही. मला सांगू द्या, कारण मी नाही सांगितलं तर तुम्हाला कळणार नाही. आणि बार काउन्सिल तुम्हाला काय चालते, कशी चालते हे पण माहिती होणार नाही. मी आकडता काय नाही बोललं तरी मला भागणार आहे. पण बोलणं एवढ्यासाठी आहे, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. मला तुम्ही मतं करणार आहेत, नाही करणार आहेत, केलंच पाहिजे असं काही माझा अट्ठास नाही आहे. पण जे आम्ही तिथं करतो, मी ट्रान्सपरंट करायची व्यवस्था केली होती की जसं पार्लमेंटमध्ये अधिवेशन चालतं सगळ्या जनतेला बघायला मिळते, जे विधानसभेमध्ये अधिवेशन चालते जनतेला बघायला मिळते. मग आमची फुल हाऊस मीटिंग जर असेल तर ती का बघायला मिळणार नाही आमच्या वकील बांधवाला? त्याच्यासाठी म्हणलं तर त्याला 1.5 कोटी खर्च येते. अरे 2 कोटी येऊ द्या ना, मी काही तुम्हाला मदत करतो. आणि अक्षरशः त्या मीटिंग मी सांगितलं की मी सुद्धा 25 लाख रुपये देतो, तुम्ही पण ही व्यवस्था करा. मला ट्रान्सपरंट करायचं, ट्रान्सपरंट हवं असं वाटतंय. म्हणून मित्र मी तुम्हाला सांगतो ना, हे सगळं जे चाललेलं आलबेल चालय, यांना वाटतं की कुणी आम्हाला विचारणे, आमचा कुणी मालक नाही. आणि आमच्या पुढे तेवढा रुबाब करतात आणि तिकडे चीफ जस्टिस असेल, मुख्यमंत्र्यापाशी असेल, त्यांच्या पाया पडतात. अहो त्या दिवशी मुख्यमंत्री आले तर लगट 10-15 सदस्यांनी खचा 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 पाया पडले त्या मुख्यमंत्र्याच्या. बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं? बाबासाहेब आंबेडकर, एखादी समाजातली एखादी किती श्रेष्ठ व्यक्ती असली तर त्याच्या चरणी सुमनी वाहू नका, त्याच्या पायावर लोळणं घालू नका. लोकशाही आहे ही, राज्यशाही हुकुमशाही नाही आहे, लोळणं घालण्यासाठी नाही आहे. एवढं सगळं सांगितलेलं असून सुद्धा आम्हाला काहीच इज्जत इब्रत इसम काहीच नाही आहे. धडाधड. पण आमच्यासारख्याची अडचण होते ना, स्वाभिमान, ते आमच्याकडे डोळे वटवून बघते. पुढच्यानं पाया पडलं, आम्ही नाही पाया पडलं की ते आमच्याकडे विशेष नजरेनं बघते. अरे ही आरोगंड आहे वाटते त्यांना. ती म्हणजे नम्र आणि आम्ही म्हणजे आरोगंड. अरे आम्ही रोज पाया पडत नाही का? आम्ही कुर्तीला सन्मान देत नाही का? कोर्टात जाताना कोर्टात जातो. कोर्टात गेल्यानंतर आम्ही 17दा त्या खुर्चीला वाकून जातो. आम्ही असं ताटमान करून जातो का कोर्टात? जात नाही. त्या खुर्चीला आम्ही सन्मान देतो. अरे एवढा सन्मान देतो की आमच्या पाठीच्या मणक्यात गॅप पडलाय, एवढं वागतो आम्ही. पण पाया पडणे ही कुठली पद्धत आहे? ही बंद झाली पाहिजे असं मी म्हणणाऱ्यातलं आहे. पाया पडायची आवश्यकता नाही. काय झालं आमच्या प्रोटेक्शन ॲक्टचं? त्याची अवस्था तशी केली. केंद्रातलं होत नाही म्हणून महाराष्ट्रात दाखल केलं. मग ते तोच कायदा इथं महाराष्ट्राने मंजूर करा म्हणून दाखल केला. आम्हाला अत्यंत आवश्यक बाब असणाऱ्यांनी सगळ्या बारमधून मला जर काय विचारत असतील प्रश्न, व्हॉट हॅपन अबाउट द प्रोटेक्शन ॲक्ट हे विचारतात. मी त्यांना हे सांगतो, आम्ही कमी पडलो, आम्ही कमजोर आहेत, आम्ही दुबळे आहेत, आम्ही प्रोटेक्शन आतापर्यंत देऊ शकलो नाही. पण पुढच्या काळामध्ये याच्यासाठी अहोरात्र आणि जीवापाड आम्ही प्रयत्न करू आणि प्रोटेक्शन ॲक्ट दिलाच पाहिजे. अरे पत्रकाराला दिला, डॉक्टरांना दिला. आम्ही काय दुश्मन आहेत शासनाचे? आम्ही त्यांना मतदान करत नाही? आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत का? देत नाही. पण आम्ही इज्जत ठेवली नाही. हक्कानं मागायचं आम्हाला माहिती नाही, आम्हाला फक्त लोटांगण घालायचं माहीत आहे. तेवढंच आम्ही शिकलो. हे बंद झालं पाहिजे. मुख्यमंत्र्याला सुद्धा दम दिला पाहिजे. देतोस का कसं सांग? इज्जतीने आम्हाला द्या, नाहीतर आम्ही कामकाजात सहकार करणार नाही, सहभाग नोंदवणार नाही. का बरं नोंदवणार नाही? आमच्या एवढ्या मागण्या आहेत. प्रोटेक्शन ॲक्ट मागणी आहे, इन्शुरन्सची मागणी आहे, आमचं स्टुडंट विद्यार्थ्यांसाठी स्टायपंडची मागणी आहे. कोविडमध्ये आम्ही त्यांना सगळ्याला दिले, त्यांनी पैसे सगळ्याला दिले. कोविडमध्ये एवढा कठीण काळ, त्या काळामध्ये आम्ही सगळ्याला बघतो. कुठे लेबर संघटनेला दिले, NGOला पैसे दिले, शिक्षक प्रत्येक संघटनेला पैसे दिले आणि वकील म्हणलं की द्यायचं नाही. हा कुठला पक्षपाती न्याय आहे?
कुठेतरी थांबलं पाहिजे ना हे. पण आम्ही मागत नाहीये. मग कसं कसं 500 कोटी मागले, एक छदाम दिला नाही, देण्याची अजिबात भावना नाही. का नाही देत तुम्ही? मग आमच्यात तेवढं ताकदीनं मागायची हिंमत पाहिजे ना. आम्ही ताकदीनं मागितलं पाहिजे. काय मागितलं पाहिजे? देतो का कसं? नाहीतर आम्ही कामकाजाचा सहभाग नोंदवणार नाही, कोर्ट बंद ठेवू महाराष्ट्रातले. एवढं तर ताकद आहे. 2,80,000 आम्हाला निवडून दिले, एवढं तर म्हणू शकतो. सज्जड दम देऊ शकतो आम्ही. दम काय, बोलायची हिंमत नाही मुख्यमंत्र्याच्या समोरासमोर. आणि मग कसं देईल ते? माझ्यासारखा असता तर मला देतोस का कसं सांग, नाही तर मला काय करायचं कळते असं म्हणलं असतो. आणि एक दिवस जर कोर्टकाज कामकाजाचा सहभाग आम्ही नाही नोंदविला तर या महाराष्ट्राला 1250 कोटी रुपयाचा फटका बसतो. कमी बसत नाही. एक दिवसाला 1250 कोटीचे रुपयाचं नुकसान महाराष्ट्राचं होते. मग ते देणं परवडतंय का ही एक दिवसाचं कामकाज बंद करणं परवडते? अरे का देत नाही आम्हाला तुम्ही? ह्या सगळ्या गोष्टी मित्र मिळण्यासाठी आपल्याला करता येते, पण करण्याची आमच्या तुवत राहील नाही. आम्ही 3-3 महिन्याला महिन्याला अध्यक्ष बदलल्यावर त्याची इज्जत राहत नाही आहे. म्हणून बांधवानो, एक आवर्जून तुम्हाला सांगतो, मी यावेळेस जिकिरीची निवडणूक लढवणार आहे आणि याच्यानंतर लढवणार नाही. पण या निवडणुकीच्या नंतर मी मात्र चेअरमन होणार आहे. मला कोण अडवते ती बघणार आहे. आणि ज्यांनी कुणी आडवे येतील ना, त्यांचं बाड बिस्तर माझ्याकडे भ्रष्टाचाराचं एवढं काढून ठेवलं मी, त्यांना तर जेल दाखवल्याचे राहणार नाही. मी काय सामान्य माणूस नाही, साधा नाही. मला कसं मागायचं आणि कसं प्राप्त करायचं अगदी चवळून आखलं नाही त्याचं मला. ह्यांना मी बघतो, पण मला तुम्ही निवडून दिलं पाहिजे. मीच नाही गेलो तर मी इथं बोलून तोंडची हवा घातल्यासारखं होईल. तुम्ही मला प्रिफरन्शियल वोट करा. आणि ते जर झालं मी तर मी यावेळेस, आणि मी काय 3 महिने 2 महिन्यासाठी अध्यक्ष अजिबात होणार नाही. मलाही म्हणले होते अण्णारावला एकदा करू म्हणून. मी मला अजिबात करायचं नाही, माझ्या नादाला लागायचं नाही म्हणून सांगितलं. कारण काय, मला 3 महिने 2 महिन्यात काय करायचं? किमान मला 2 ते 2.5 वर्षे पाहिजेत किमान. तशी फुल टर्म मिळेल तरी महाराष्ट्रातल्या बार कौन्सिलच्या वकिलाचा चेहरा बोरा नाही बदललो तर अण्णाराव बापाला नाही. ताकद आहे मला, तेवढी हिंमत आहे. मला काय त्या पैशासाठी मी वकिली करत नाही, राजकारण करत नाही. ईश्वराच्या आईवडिलाच्या आशीर्वादानं खूप काय आलं आता आणि मी त्याच्यात समाधानी आहे. मला आणखीन पैसे कमवायचा अजिबात लालसावी नाही, मोहही नाही. पण हे काम झालं पाहिजे. ग्रामीण भागातून वकील काम करतात. मी बघितलं बीडला एवढी मोठी इमारत बांधली आहे आणि 1-2च रूम दिले होता. वकील संख्या 800, 2 रूममध्ये काय होते? बाहेर लोक छत्री घालून बसतात. अशा छत्र्या लावलेत, एकांत चादरीलाच 2 गाठी बांधले आणि 4 काड्या लावून सावली केले आणि त्याच्या खाली बसले. लाज वाटते आम्हाला साहेब. किती प्रतिष्ठेचं आणि नोबल प्रोफेशन म्हणून समाजात आम्ही फिरतो. आणि मग ही जर आमची अवस्था असेल तर आम्ही करायला काय पाहिजेत? हे सगळे कामं करण्याची जिम्मेदारी वकील बार काउन्सिलची आहे. का देत नाही? मी त्या बीडल्या लोकांना सांगितलं, ते 2 रिकामे रूम आहेत ना, घुसून बसा, कसं काढते बघू म्हणलो. आणि घुसून बसले तरी पण लोकांना जागा. तुम्ही कधी बीडला गेला तर एवढं दारुण रूप तुम्हाला बघायला मिळेल. पावसात कसं बसावं, उन्हात कसं बसावं, हिवाळ्यात कसं बसावं. ते बाहेर बसलेल्या वकिलाला परवा आले 4-5 गुंडांनी मार दिले तिथं कोर्टातच, बाहेरच मार दिले त्याला. त्याच्यासाठी 2 दिवस बंद पडलं. आष्टीला बघितलो आम्ही. बीड झाला तसा अग्रेसिव्हच आहे मारामारीत. पण तिथं हे प्रकार घडायचे नसतील तर तुम्हाला कॉम्पॅक्ट एरियामध्ये तुमची सिटिंग व्यवस्था असली पाहिजे. आणि ती व्यवस्था मी लातूरला केली. हे सगळं करता येतं मित्र. काय करता येत नाही असं 13 तुझको अर्पण. एवढं सारं बजेट आमच्याकडे जमलेलं असते. कशाला आम्ही 100 लोकांचा सत्कार करायचा? आम्हाला का तेवढंच काम आहे का? दुसरं काम नाही आहे का आम्हाला? असे अनेक प्रकारचे विषय मी तुमच्या पुढे ठेवणार आहे. वेळेचा तर अभाव आहेच आणि मलाही पुढे जायचे. पण मी एकदा सविस्तर तुमच्या संग बोलण्यासाठी निश्चितपणा नाही आहे. खूप काही 8 वर्षामध्ये एवढा प्रगल्भ अभ्यास केला, एवढा अनुभव घेतला की माझ्या जीवनात त्याच्यापेक्षा मोठा अनुभव कुठलाच मिळाला नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की यावेळेस मला तुम्ही प्राखर्षानं, एक स्वाभिमानी, एक विचार, एक प्रशांत भूषणचं उदाहरण देतो आणि माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. हे किती महाभाग आहे त्याचा एक गणित घालतो तुम्हाला. भारतातला सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करणारा प्रशांत भूषण सारखा निष्णात वकील
तो कुण्या जातीचा धर्माचं मला देणेघेणं नाही, पण त्याची वकील जात आहे मला पक्क माहीत आहे. निष्णात वकील. त्याने एक दिवस अशाच एका कार्यक्रमामध्ये बोलता बोलता त्याने असं सांगितलं की या सुप्रीम कोर्टामध्ये 6 जजेस मोस्ट करप्ट जजेस आहेत आणि त्यांचे पुरावे माझ्याकडे. असं म्हणला तो जाहीर सभेत म्हणले की सुप्रीम कोर्टाने लगेच कोणतं सांगितलं चमचे पकडण्यासाठी सांगायला. त्यांनी एखादं सुप्रीम कोर्टात चीफ जस्टिसला सांगितलं आणि म्हणलं की प्रशांत भूषण असं बोललं. प्रशांत भूषण चांगले आर्ग्युमेंट करतो, चांगला वकील आहे, पण त्याला बदनाम करायचं चीफ जस्टिसला वाटलं आपल्यापेक्षा शहाणा आहे ना, त्याला एकदा घालू कुठेतरी म्हणजे. आणि लगेच चीफ जस्टिसने काय केलं, कंटेम्प्ट पिटिशन दाखवलं. आपल्याला सगळ्याला माहिती आहे प्रशांत भूषणवर कंटेम्प्ट पिटिशन झालेलं. कंटेम्प्ट पिटिशन झालं. सुप्रीम कोर्टाचं काय काम होतं चीफ जस्टिसचं? प्रशांत भूषणने अशा प्रकारचे ॲलिगेशन केले. कोण ते 6 लोक आहेत, काय त्याचे पुरावे आहेत ते मागून घ्यायला पाहिजे होतं प्रशांत भूषणकडनं. तुम्ही म्हणताय ना, बोललाय ना, तुमचे पुरावे आहेत का, आम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेऊ, असं म्हटले नाही. आणि आणखी दुसरा कुठला पुरावा पाहिजे? एक हायकोर्ट जजचं घर जळालं तर 50 कोटी रुपये जळाले. काय घेतलं त्याच्यावर आतापर्यंत ऍक्शन सुप्रीम कोर्टानं? सांगा ना मला. 50 कोटी जजच्या घरी मिळतात. तो लय ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे, इमानदार आहे, इंटिग्रिटी त्याला आहे का? सुप्रीम कोर्टात म्हणलं की प्रशांत भूषणनी बोलल्यामुळे आमचा गरिमा कमी आहे, कोर्टाची इमेज खराब झाली. अरे काय इमेज ठेवताय तुम्ही? आहे का तुम्हाला इमेज? तुम्ही काय करायला सांगता तुमच्या सबऑर्डिनेट हायकोर्ट जजेसला? एडीआरचा कार्यक्रम बघितला असेल तुम्ही. सरकारने काढलेले जीआर, सर्क्युलर, माहिती पुस्तिका, योजना, हे हायकोर्ट जजनी शिबिर घ्यायचं जाऊन कुठे? डिस्ट्रिक्ट कोर्टात जायचं, डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या कुठल्या तरी विलेज मध्ये जायचं आणि तिथं काय करायचं? हे सगळे सरकारचे योजनेचे पत्रक, जीआर, सर्क्युलर, माहिती नेऊन त्या लोकांना वाचून दाखवायचं. परवा आमच्या लातूरला एक शिबिर झालं मित्र. त्या शिबिरामध्ये 2 हायकोर्ट जज आले, एक चपळगावकर आणि एक काय नाव महिलेचे एक आली. ती 2 तिथं आली. कार्यक्रम झाला, हरोतुरे झाले आणि नंतर त्यांना त्या शिबिरात फिरवण्यात आलं. ती माहिती घेत शिबिरात फिरले. मग तिथं वरा पालनवाले होते, कुक्कुट पालनवाले होते, शेळी मेंढीवाले, म्हैस पाळणारे होते, सगळे रेडे पाळणारे होते, सगळे तिथं जमले. आणि मग त्या एकेका युनिटला ते हायकोर्ट जजेस भेट देतात, त्या लोकांना जाऊन भेट देतात. शेळ्या मेंढ्यापाशी जायचं आणि त्या मेंढीला असं धरून उचलवायचं. किती ही तुमची गरीब. मग काय करायला पाहिजे हायकोर्ट जजेस नाही? गावगाव जाऊन त्या शेळ्या मेंढ्याच्या बाजारात फिरवायचं. बैलाच्या बाजारात फिरणार तुम्ही? कोण तो चीफ जस्टिस होता? शासनाने प्रस्ताव दिला आणि ऍक्सेप्ट केला. हे विरोध करायला पाहिजे होता. याच्याने कोर्टाची इमेज आणि इज्जत राहते, कोर्टाची गरिमा कायम राहते. हे काय करता तरी काय तुम्ही? याला कोण विरोध करणार? याला फक्त वकील विरोध करू शकतो आणि ते स्वाभिमानी माणसं याला विरोध करू शकतात. कोर्टाची गरिमा टिकली पाहिजे बांधवानो. बाजारात फिरवून आणायचं काम नाहीये तुम्हाला. शेळ्या मेंढ्याच्या बाजारात वरा पालन, त्याच्या कानाला लेबल लावायला हायकोर्ट जजचा फोटो आला का? पेपरला आला फोटो, त्या डुकराच्या कानाला असं लेबल लावताना ही योजनेचं डुकर राहिलो. अरे डुकरानो, काय करता याचं भान ठेवताय का जरा तुम्ही? त्या कोर्टाची इज्जत राहिली पाहिजे. कोर्ट राहिले तर लोकशाही राहणार आहे आणि कोर्ट राहिले तर आम्ही राहणार आहोत. आणि कोर्टाला जर इज्जत ठेवून घ्यायची असेल तर कोर्टाने आपल्या मर्यादा ओलांडलेलं पाहिजे. कशासाठी केले अलोपनेस कोर्टाला? कशासाठी केलं सांगा मला? नाहीतर कोर्ट अधिकाऱ्यासारखं, कलेक्टरसारखं गावोगाव कलेक्टर जज फिरले नसते का? अरे लोक न्यायालयामुळे आमची किती गरिबा खराब होईल माहिती आहे त्यांना? किती? आमच्या गावात एक रामे गावात तिथं सरपंचाच्या माहितीचं शिबिर घेतलं, मोफत माहिती शिबिर. तिथे गेले सगळे एडीआरचे चेअरमन, सेक्रेटरी, सगळे डिस्ट्रिक्ट जज. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी कार्यक्रम घेतला, माहिती सांगितली, बरेच कायदा असा आहे, तडजोड करा, अमुक करा, सगळं सांगितले. त्याच्यानंतर त्या सरपंचाला घरी नेऊन जेवायला गेले. जेवायला जीवनंतर योगायोगाने त्या गावामध्ये एक 2-3 महिन्यानंतर 360 दाखवलं, राईट दाखवलं. मग ते सरपंच गावचा लीडरच असतो. मग त्यांनी ते सरपंचाकडे गेले, असं झालं, काहीतरी करून मध्येचे करून काहीतरी करा. अरे कशाला घाबरता तुम्ही?
काही झालं तर जेल करतो. ती जेल नव्हतं का ती तुमच्या जेल आहे ती डिस्ट्रिक्ट जेल, ती माझ्या घरी जेवायला लागतं, त्याला काय एवढं घाबरतं. ही परिस्थिती निर्माण होती. गावोगाव जे फिरले ना अशा प्रकारे काय करायचं जेजनं कोण आदेश देतात ही खरे अशा प्रकारे वागतात. तर हे कुठेतरी बंद करणार का नाही, आणि हे बंद करायचं आमच्या ते कौन्सिल करणार नाही, सदस्य करणार नाही. प्रत्येक सदस्याला विचारा तुम्ही काय दिले लावले मागच्या 8 वर्षात, त्याचा हिसाब लेखाजोखा द्या. किती खर्च केले, कशावर केले, कोणावर केले, हे मागत नाही. आम्ही आणाच्या गाई होतो. येईल त्याचं स्वागत, येईल त्याला ऐकायचं, येईल त्याला सोडून द्यायचं आणि गपचीत त्याला काहीतरी डोळे झाकून बसत. आम्ही विचारशील प्राणी आहोत, सगळे लाभराज होतात. आम्ही नाही नगरपालिकेला निवडून सलम भागात गेलो, तिथं पैसे आणि दारून बाटल्या वाटल्या आणि निवडून आलो, असं नाही आहे. आपण प्रत्येक मत करताना विचार केला पाहिजे, कुणाच्या प्रति मत केलं पाहिजे, कोण आमचं संरक्षण करेल, कोण आमचं हित, मान सन्मान स्वाभिमान. अलीकडे काय नवीन प्रकार आलाय, अलीकडे जजेस एवढं डायरेक्ट ज्युनियर वकील सिनियर बघणार ज्युनियर बघणार डायरेक्ट वाकडं बोलतो, अपमानास्पद भाषा वापरते. काय दिलं, कोण दिले तुम्हाला अधिकार आमचा अपमान करायचा? पटन नसेल तर तुला लिहिणं कर म्हणून काय लिहायचं, पण डायरेक्ट वाकडं बोलायचं. आमचे जे गोमारे साहेब होते बहुत सिनियर आले होते, आता हयात नाही की त्यांनी असे एका जेएनयूच्या कोर्टामध्ये सहज गेले तर त्यांना तू वाकडं बोललं, त्याला राग आला, त्यांनी बारकत तक्रार केली. मिस्टर त्याला तुम्हाला सांगतो मित्र हो, त्याला 2 महिन्यात घरी बसवायचं काम आम्ही केले. आम्ही पिढीच्याला घरी बसवायचं काम केले वाकडं बोलल्यावर. तुम्ही काढा माझा इतिहास जाऊन 5 वर्षातला 3 जजेस घरी बसविले, आणि जजेस करणारा मीच आहे. माझ्या टेन्युअर मध्ये 82 जेएफसी केले, 2 डिस्ट्रिक्ट जज केले, 1 इंडस्ट्रियल जज केला, 2 लेबर जज केले आणि 22 सरकारी वकील केले. करता येत नाही आम्हाला, करता येते सगळं काही. माझा इतिहास जाऊन बघा तुम्ही बार काउन्सिल मध्ये, बार असोसिएशन मध्ये. अण्णाराव काम करून बोलते, विनाकारण बोलायची अण्णारावला सवय नाही, आणि अण्णाराव खोटं बोलण्याचं कधी पवित्र आदत घेतलं जे वस्तुस्थिती. कारण आम्हाला पहिल्यांदा सांगितलं जाते जो बोलूंगा सच बोलूंगा, सच के सिवा कुछ नहीं बोलूंगा. आणि प्रशांत भूषण खरं बोलल्यावर त्याला शिक्षा, त्याच्यावर कंटेम्प्ट पिटिशन. म्हणजे काय करतंय कोर्ट? हे असं हात दाबून सुद्धा आर्ग्युमेंट करायचं नाही. सुप्रीम कोर्ट सांगतंय जोरात आर्ग्युमेंट करायचं नाही, जोरात बोलायचं नाही, बोट दाखवायचं नाही. ऐकलं की तुम्हाला जोरात जर आर्ग्युमेंट केली तर यू आर लायबल फॉर द कंटेम्प्ट पिटिशन. म्हणजे काय करायचं तरी काय सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगावं ना. वर तर पहिले डोळ्याला पट्टी बांधलेली आहे, आता तोंडाला चिकटपट्टी लावा आणि हातात घुंगरं द्यावं, म्हणजे आम्ही त्याच्या पुढे खळखळ वाजवू शकतो. अरे करायचं काय? वकील म्हणजे का गुलाम समजतात, स्लेवर समजतात, तुमचे सबऑर्डिनेट समजतात, तुमच्या बापाचे नौकर समजतात? वकील म्हणजे स्वाभिमानी प्राणी या देशातला सर्वात मोठा आहे. बाकीच्याला कुणाला स्वाभिमान असेल नसेल मला माहिती नाही, पण ज्या अर्थी कोट घातला वकील त्या अर्थी कोर्टापुढे सन्मानाने उभा राहतो. ठीक आहे, 4 फायली कमी असतील, 4 पैसे कमी असतील त्याच्याकडे, पण त्याच्या अंगावर कोट आहे ना, हा त्याचा स्वाभिमान आहे, त्याचं हे कौश कुंडल आहे, आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि त्याच्यावर जर कुणी गाडा आणत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. याच्यासाठी आम्हाला सगळ्या गोष्टी करा, आणि एवढ्यासाठी मी हे सगळं बदलतो. मला काही अडचण नाही बदलायला, त्या सगळ्यांना बघून घेतो मी. फक्त तुम्ही मला पाठवण्याची तसदी करा, मेहनत करा, एवढंच मी तुमच्या पुढे सांगतो. बोलण्यासारखा आणि विषय आताच मला हिंट दिलेली आहे की वेळेचा अभाव आहे म्हणून. वेळेचा अभाव तर आम्हाला 8 वर्ष होत असेल, माफ करा मला. आम्ही 8 वर्षात काही बोललो नाही, आणि तुम्हाला 8 वर्षात आम्ही निवडून आल्यावर सुद्धा तुम्हाला कधी त्रास केला नाही. मला फान पुलं व्हा म्हणून फिरलो नाही आम्ही. ही परिस्थिती बदलायची आपल्याला, आणि निश्चितपणाने आपण बदलू शकतो. बदलायचं हे तुम्ही बदलू शकताय. आमच्यासाठी तुम्ही निवडून दिलेले माणसं तिथं आता एखाद्या लाचार निघत असतील त्याला तुमचा दोष नाही, आमचा दोष. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, आणि याच्यासाठी मी निवडणूक लढतोय. याच्यानंतर मात्र मी निवडणूक, मला एवढी टर्म मिळाली, या टर्ममध्ये मी सर्व काही जास्त काळ लागत नसते दुरुस्ती करायला. मी नुसतं खुर्चीवर बसले म्हणून कळू दे चीफ जस्टिसला, ऑटोमॅटिक लाईन मध्ये येते, ऑटोमॅटिक, त्यांना आणायची सुद्धा गरज नाही. तिथल्या एखाद्या वकिलाने तक्रार केली की मला हा जज वाकडा बोलतोय म्हणून, त्याचा विचार करतो आम्ही बार काउन्सिल मध्ये बसणार? अजिबात करत नाही. उलट मी बघतो, अरे ते तक्रार आल्या शहनिशा करा, आणि जाऊन चीफ जस्टिसला विचारा
सांगा तुमच्या सबऑर्डिनेटला, अन्यश्री आमच्या वकिलाला तुम्ही अपमानास्पद भाषा वापरली. आणि शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरायला पाहिजे. सगळे जजेस नाही तर का, काही अर्ध्या हाडगुंडावर पिवळे होणारे असतात जजेस, सगळे नाही, काही चांगले पण आहेत. त्यांच्या काय बाजूला बिघडणार आहे. एखाद्या अर्ध ज्युनियरनं चुकला किंवा एखादी प्रोसिजर सेक्शन टाकायला चुकला, काही प्रोसिजर लॉ मध्ये थोडंफार मिस्टेक झाले, सांगेल अरे ज्युनियर आहेस ना, तर हे असं नाही, अशा पद्धती करून जावं एवढं म्हणलं तर त्याला काय वाटेल, अरे जेच किती चांगला वाटेल. अरे त्या खुर्चीवर बसला ना तर माणूस की ठेवा आणि इतरांना रिस्पेक्ट करायचं शिका. ती खुर्ची म्हणजे काही देवाने दिलेली खुर्ची नाही आहे तुम्हाला, आम्ही दिलेली खुर्ची आहे. तुमचा जन्म आमच्यातून होतो आणि तुम्ही काय बोलता तिथं बसून अपमानास्पद भाषा वापरू नका. आणि मित्र तुमच्यावर जर कोणी वापरलं ना तुम्ही सहन पण करू नका. मला तिथे एकदा बसू द्या, त्या सगळ्याला लाईन मध्ये आणणार बापाला नाही. त्या सगळ्या परिस्थितीत बदल आपल्याला करायचंय. आणि मी परिवर्तनवादी माणूस आहे आणि परिवर्तन हा माझा सिद्ध हक्क आहे आणि तो मी पार पाडेल असा मला स्वतःवर विश्वास आहे आणि माझ्यावर स्वतःवर आधी विश्वास आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, म्हणून आपला जास्त वेळ न घेता, जरी मला हिंट आली असली तरी मला हे बोलायचं होतं. मतदान करायचा अधिकार तुम्हाला आहे हो. मी का तुम्हाला म्हणणार आहे का कावर मतदान केली म्हणून, काही बोलू शकत नाही. लोकशाहीमध्ये तेवढाही तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व असणारा अधिकार दिलेला आहे, तो तुम्ही जोपासणार आहे. पण योग्य माणसाची निवड व्हावं एवढी अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेपोटी मी तुमच्याकडे आलो. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की मला तुम्ही पाठवण्याची तसदी करा, मेहनत घ्या. मी निश्चितपणानं परिवर्तन आणण्यासाठी विमाने इतबारे प्रयत्न करेन आणि केल्याशिवाय राहणार नाही एवढं तुमच्या पुढे सांगतो. माझा नंबर 101 आलेला आहे. मला प्रत्येक अरे काय चिंता आहे तुम्हाला, तुम्ही 101% आलात नाही. तुम्हाला नुसते सगळे म्हणायचे 101% आलात, 101% आलात, नाहीतर त्या महादेवाच्या पिंडीवर दूध घालण्यासाठी कथा होती. एका गावामध्ये महादेवाचं मंदिर होतं, शिवरात्री होती. सगळ्या गावाला सांगितलं की सगळ्यांनी 2 तांब्यात आणलं दूध घाला म्हणजे त्या महादेवाच्या पिंडीवर, महादेव पावेल आपल्याला पाऊस पडेल म्हणजे. सगळ्याला काय वाटलं, मी नाही टाकलं तर लागत नाही, त्याने शेजाऱ्याने टाकलं असेल, त्याने टाकलं असेल. दुसऱ्या दिवशी 2 महाराज बघते तर महादेवाच्या पिंडीवर थेंब दूध बरी. प्रत्येकाने असं समजलं त्याने टाकलं असेल, मी नाही टाकलं. असं करू नका. नम्रपणे निवेदन आहे तुम्हाला, सगळेजण आपण आता विचार करा, क्षणभर विचार करून निवांतपणे मतदान करा आणि मतदान करा. फक्त 5 माणसाला सुद्धा केलं तरी तुमची बॅलेट पेपर, 5 पेक्षा कमी केला तर तुमचं बॅलेट पेपर इनव्हॅलिड होतो. जेवढे 23चा अधिकार दिले ना 23 वर करा, काही अडचण नाही. पण कमीत कमी 5 तरी करा. ही आपल्या मतदानाची प्रोसिजर आहे. एवढं तुम्हाला सांगतो. आपण मला शांत चित्तानं ऐकला, विश्वासात घेतला, त्याबद्दल मी तुमचे मनस्वी आभार व्यक्त करतो. मला आपली परवानगी द्या. मला लगेच बारामतीला जायचे, तिथून मला नगरला जायचे. म्हणून तुम्ही मला विचारात घ्या, विचारात दिन ठेवा. एक तुमच्यात एक नम्र सेवक म्हणून मला तुम्ही तिथं पाठवायला हरकत नाही अशी माझी विनंती आपल्याला आहे. त्यावेळी विनंती करून मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. यानंतर विश्वास